लंपी गायचं काय अनुभव आहे? लंपी काय म्हणजे आपल्या गाया बरोबरच्या तर गाय काय गेल्याच, त्याच्यापेक्षा आपली स्टेजची भरपूर म्हणजे हा. त्यांच्या मोर्च्या स्टेजची गाय होती. हा 15 दिवस गाय खात नव्हती तरी मी नुसतं पाणी पाजायचो मिल्क चार्जेस. मग 15 दिवसानं पुन्हा हळूहळू तिची 15 दिवस खात नाही म्हणल्यावर राहिली असती का? हो नाही तर खाल्ल्यागतच करायची नुसती. हा खुराक तर काय नव्हताच विषय, हा. 1 लिटर सुद्धा देत नव्हती. हा लिटर भर देत असेल हा. पण पुन्हा बरी कवर होत आता त्या कालवडीनं बघा एका टायमाला 6-6 लिटर दिलं, 6-6 लिटर दिलं. आजारी पण नाही झाले, चांगले पण आजार झाले. नाही आता गाब नाही गाभ करू. राहिले ते. गाप पण आहे. लंपी झालेले काही दूध देऊन गाभ लगेच राहिले. 3 महिन्यात लगेच माझा वाली की लगे लावली की लगे राहील. रिपीट नाही काय नाही काय सुद्धा. लोकांना खरं वाटेल का सारखं मांडू नाही ते माझ्याकडे. अरे रिपीटचा विषयच नाही. 300-350 किलो रिझल्ट जर नसता तर कशाला चाललं असतं. बरोबर. त्याच्या आधी मिनरल मी बी चाललंय की मिडल मिक्सचर वापरत होते पहिले तुम्ही, भरपूर. काय समस्या येत होते? कोणत्याच कंपनीचं नाही असं की चाललं नाही मी मग ती मिनरल. का बरं बंद केलं तुम्ही? नाही आता हे प्रॉब्लेमच आपला संपला. ती मिनरल चालण्यापेक्षा हे गाव चांगलं. मेंटेनन्स गोट्यात राहतच नाही विषय. मेंटेनन्स म्हणजे गाई मस्टडी झाली, गाई तापली, कुठं काय नाही, काय गोचिड ताप नाही, काय सुद्धा नाही, हा तसं आजारच नाही. आता खर्च किती होतो तुमचा? आता खर्च नाही, सिमेंट पुरताच होते. म्हणजे भरवाय पुरतच? हो हो. पहिला किती खर्च व्हायचा? पहिलं म्हणजे अहो सांगतोय काय आठवड्याला 20-25 हजार सुद्धा पुरत नव्हतं. एवढे? हो तर आणि डॉक्टरचा वेगळा? हो डॉक्टरचं मेडिकलचं तेवढं होत होतं हा. 20-25. मेडिकल वाला म्हणजे तर म्हणला की तुम्ही दुसरीकडे औषध आणताय काय, हा. तिकडे जाईना विषय नाही ना आता. म्हणजे तुमचं जाणं बंद झालं त्याच्यामुळे? हो, जाणं बंदच झालं.